तर आज आपण फ्रॅक्शन संदर्भात वन शॉट म्हणजे एकाच लेक्चर मध्ये आपण आतापर्यंत काय काय शिकलो ते समजून घेणार आहोत. आता पहिला प्रश्न आहे, राईट प्रॉपर नंबर इन द बॉक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, जी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असतात किंवा ज्या दोन अपूर्णांकाची व्हॅल्यू सारखी असेल तर अशा अपूर्णांकाचे काही प्लेसेस आपल्याला रिकामे दिले आहेत, तिथं आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. आता पहिल्या गणितामध्ये पहा, 3/4 हा अपूर्णांक कशाच्या इक्वल आहे, 15 आणि आपल्याला एक रिकामी जागा दिली, ती संख्या आपल्याला शोधायची आहे. आता मला सांगा, हे करत असताना पहिला अपूर्णांक जो 3/4 आहे याच्यापेक्षा 15 कसे आले बरं, मोठे आले. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 15 बघा, 3×5 15. म्हणजे याचा अर्थ 3 ला जेव्हा मी 5 ने गुणतो तेव्हा किती यायले, 15 यायले. मग पहिल्या अपूर्णांकाला मी जितक्यानं गुणलं तितक्यालाच, पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला ज्यानं गुणलं त्यालाच मी छेदाने गुणणार. म्हणजे जर मी 3 ला 5 ने गुणतोय तर 4 ला पण मी कशाने गुणायला पाहिजे, 5 नच गुणायला पाहिजे. आम्ही गुणाकार का करतो लक्षात आलं का, कारण 3 आणि 15, मला सांगा आता 3 न भागितल्यावर 15 येतील का 3 ला एखाद्या संख्येनं गुणल्यावर 15 येतील, गुणल्यावर. म्हणून एकदा मी कितीनं गुणतोय, 5 न. का, कारण 3×5 15. मग 3 ला 5 ने गुणा किती येईल सांगा, 15. आणि 4 ला 5 ने गुणल्यावर 4×5 20. मला सांगा, इथे आपल्याला अंश 15 दिलेला आहे, छेद दिलेला आहे का नाही. मग छेदामध्ये तुम्ही कोणता अंक लिहिणार या ठिकाणी, 20 हा अंक लिहिणार. आता दुसऱ्या गणिता संदर्भात जर पाहिलं आपण तर पहा, 10/40 बरोबर एक ब्लँक स्पॉट दिला आपल्याला आणि छेद किती दिला आहे, 8. आता मला सांगा, 40चे 8 केव्हा होतील, एखाद्या संख्येनं गुणल्यावर का भागितल्यावर, भागितल्यावर. मग मला सांगा 40 ला कितीनं भागितलं म्हणजे 8 येतील बरं, कारण 5×8 40. मग आता आपण काय करणार, 10/40. 40 ने कितीनं भागितलं आपण, 5 ने भाग दिला. मग 40 ला पण 5 नच भाग द्यायचा आणि 10 ला सुद्धा कितीनं भाग द्यायचा आपल्याला, 5 न. म्हणजे ज्या संख्येनं आपण छेदाला गेलो त्या संख्येला काय करायचं, अंशाने सुद्धा भाग द्यायचा. मग सांगा, 5 दुनी 10 आणि 5×8. आता छेदातले 8 दिलेले आहेत आपल्याला, काय दिलेलं नाही, अंश दिलेला नाही. मग अंशाच्या ठिकाणी कोणता अंक लिहिणार बरं मी, 2. आलं लक्षात. या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं. दुसरं गणित पहा, काय सांगितलं, राईट इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन ऑफ. आता तुम्हाला एक अंक दिलेला आहे आणि त्या अंकाची तुम्हाला इक्विव्हॅलेंट म्हणजे सममूल्य अपूर्णांक लिहायचे आहे. सममूल्य अपूर्णांक लिहायची पद्धत काय सांगितली मी तुम्हाला, अंशाला आणि छेदाला तुम्ही 1 ने गुणू शकता, 2, 3, 4 तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता. भाग जात असेल तर भाग जाणाऱ्या संख्येनं जर भागितलं तरी त्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन निघू शकतात. आता 7/9 याला सर्वप्रथम मी काय करतो, कितीने गुणतो, 2 ने गुणू. सांगा, 7 दुनी 14, 9 दुनी 18. त्यानंतर 7/9 याला अंशाला आणि छेदाला मी 5 ने गुणतो. कितीने गुणतो, 5 ने. 7×5 5. मग आता मला सांगा, 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याकडे आले. पहिला कोणता आला होता सांगा, 14/18. आणि दुसरा कोणता आला, 45. हे दोन्ही इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. ओके, सेम पद्धतीनं आपण इकडे पण करू शकतो. सांगा, 3/11 आहे. आता माग ज्या संख्येनं आपण गुणलं त्या संख्या आपण सोडून देऊ. आता हे मुळात 3 आणि 11 मूळ संख्या आहे म्हणून याला भाग तर जात नाही. ठीक आहे, इथं आपण 2 आणि 5 दिलं होतं, यावेळेस आपण काय करू, 4 ने मल्टिप्लाय करू. सांगा, 4×3 11 चौक
आता सांगा तुमच्या मनावर किती भाग देऊ मी? 3. ओके, सांगा 3 ने अंशाला पण आणि छेदाला पण सारखंच भाग द्यायचं. 3 त्रिक 11 त्रिक. मग आता आन्सर लिहायचं आपल्याला. 2 शोधायचे होते आपल्याला. सांगा पहिला कोणता शोधला आपण? 12/44. दुसरा कोणता शोधला? 9/33. पुढे चलो. कन्वर्ट गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन कोणते असतात? ज्यांचा छेद सारखा असेल, बरोबर. समछेद अपूर्णांक छेद सारखा करायचा आहे आपल्याला. मग आता मला सांगा हे जे 3/5 आहेत, दुसरा कोणता अपूर्णांक आहे? 5/7. तुम्ही काय करायचं माहितीये का? पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 7. त्याने गुणा. सांगा 7 त्रिक आणि 7/5. आता दुसरा अपूर्णांक किती आहे सांगा? 5/7. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? त्यानं वरी आणि खाली दोन्ही ठिकाणी गुणा. 5/5 7/5. सांगा कोणते कोणते आन्सर आले तुमचे? म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचं कशामध्ये आलं? 21/35. आणि दुसरा अपूर्णांक कोणता आला आपला? 25/35. आलं लक्षात? सेम पद्धतीने दुसरं गणित करू आपण. आता 6 आणि 5 हे छेद आहेत. ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला? पहिला अपूर्णांक घ्या. पहिला अपूर्णांक कोणता आहे? 5/6. त्याच्या अंशाला आणि छेदाला कशाने गुणायचं? दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं म्हणजे 5 न. 5/5 आणि 6/35. दुसरा अपूर्णांक आहे 4/5. आता या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला तुम्ही कशाने गुणणार? पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं म्हणजे 6 न. 6/24. 5/6 = 30. मग सांगा जे आला का छेद सारखा दोघांचा? इथे पण 30 आला, इथे पण 30 आला. मग उत्तर काय असेल? 25/30, 24/30. हे झाले त्याचे लाईक फ्रॅक्शन. आता यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं? राईट प्रॉपर सिम्बॉल. सिम्बॉल 3 आहेत तुमच्याकडे. एक हा, दुसरा हा आणि तिसरा हा. येते लक्षात? आता याचा एक नियम आहे पहा. A/B आणि C/D असेल तर तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा. A चा गुणाकार कोणासोबत करायचा? D सोबत. आणि B चा गुणाकार कोणासोबत करायचा? C सोबत करायचा. तर आता पहा इथे करू आपण. 2/3, 4/7. करा बरं तिरकस. 2x7 आणि इथं 3x4. 7 दोन्ही 14. 4 त्रिक 12. आता 14 आणि 12 मध्ये मोठे कोण आहे सांगा मला? 14 आणि 12 मध्ये मोठे कोण आहे? सांग. 14 मोठे आहे. 14 वाला अपूर्णांक कोणता होता? 2/3. मग पहा उत्तर कसं लिहायचं? तुम्हाला काय करायचं? पहिला अपूर्णांक लिहायचा 2/3. दुसरा अपूर्णांक लिहायचा 4/7. आता 14 मोठे आहे का 12 मोठे? 14. म्हणून मोठा 2/3 का 4/7? मोठे कोण येते? 2/3. त्यामुळे चिन्ह तुम्ही हे वापरायचं. आलं लक्षात? हे असेल तुमचं उत्तर. आता दुसऱ्या गणिताकडे जाऊ. सांगा कोणाचा गुणाकार करणार तुम्ही? अगोदर गणित लिहून घेऊ वाटल्यास. 3/7 आणि 5/. सांगा तिरकस गुणाकार कोणाकोणाचा होईल? 9 आणि इकडे 5. 9 त्रिक आणि 7/5. आता इथे लिहू शकतो ना.
14 मोठे की 12 मोठे? 14, म्हणून हे उत्तर लिहिलं आपण. आता येतात सांगा, 27 मोठे का 35 मोठे? 35. मग चिन्ह कोणतं वापरणार आपण? पहिलं. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही सांगा? अपूर्णांक कोणता होता? 3/7, 5/9. आता 27 आणि 35 याच्यामध्ये मोठं कोणतं आलं? 35. मग याच्यामध्ये या दोघांमध्ये मोठं कोण असतील? 5/9. म्हणून हे चिन्ह आपण असं वापरणार. हे झालं त्याचं आन्सर. येते लक्षात? त्यानंतर आता आपल्याला ऍडिशन करायची आहे. मला सांगा आता बेरजेचा नियम काय बरं? छेद सारखा असेल किती वेळेस घेतो आपण? एक वेळेस. आणि अंशाची काय करायची? बेरीज. सांगा, 4 आणि 2 6 आणि 3 9. उत्तर किती आलं आपलं? 9/10. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेद सारखे आहे का? छेद काय करून घ्यावं लागेल? सारखे करून. सांगा, पहिल्या अपूर्णांकाचा छेद कोणता आहे? 2/7. त्याला किती न गुणायचं? 2 ने. दुसरा अपूर्णांक कोणता आहे? याला किती ने गुणू? 7 ने. सांगा, बेदोनी 7 दोन्ही 7 एक 7 दोन्ही. छेद सारख्या असल्यावर किती वेळेस घ्यायचा? वरच्यांची काय करायची? 7 आणि 4 14 दशाचे. उत्तर किती आलं? आणि शेवटी घेऊ आपण सबट्रॅक्ट. म्हणजे आपल्याला काय करायची? आता वजाबाकी करायची है ना. तर वजाबाकी संदर्भात पहा. आता मला सांगा, पहिला अपूर्णांक किती आहे? 6/14. 7च्या पाड्यामध्ये 14 येतात का बरं? 7 दुनी 14. म्हणून पहिल्या अपूर्णांकाला काहीच नाही करायचं, तो जशाचा तसा लिहायचा. वजा दुसऱ्या अपूर्णांकाचा काय आहे? अपूर्णांक 2/7. सांगा, 7 ला किती न गुणून 14 येतील? 2 ने. छेदाला 2 न गुणलं तर अंशाला सुद्धा किती न गुणायचं? 2. 6/14 वजा बेदोनी 7 दोन्ही. छेद सारखा असल्यावर किती वेळेस घ्यायचं? एकदाच. 6 मधून 4 वजा करा. 2/14. याला अजून करता येतं पहा कसं माहितीये का? बे एक बे, बे सती 14. याला आपल्याला 1/7 असं सुद्धा लिहितात. तुम्ही 2/14 लिहिलं तरी बरोबर आहे, काही अडचण नाही. इथं सांगा, छेद सारखे आहे का? या पहिला अपूर्णांक सांगा काय आहे? किती न गुणायचं याला? 4. दुसरा अपूर्णांक किती न गुणायचं? 7. 4 दोन्ही 7/28. 7 एक 7/28. आला का छेद सारखा? सारखा छेद किती वेळेस घ्यायचा? 8 मधून 7 वजा करा बरं, किती राहतील? 1/28. हे असं त्याचं आन्सर. अशा पद्धतीनं तुम्ही या फ्रॅक्शन चॅप्टर मध्ये अशा अपूर्णांकावर आधारित एवढ्या क्रिया आपण शिकलेलो आहोत. ओके.